पुण्याच्या पहिले एक महानगरपालिका होती, 2 झाल्या, आता 3 महानगरपालिका होणार आहे. मुंबईच्या अशा जवळजवळ 4 ते 6 महानगरपालिका होत आहेत. पण नाशिक शहरावर कुठल्याच राजकारणाचं किंवा कोणाचं चांगलं लक्ष जात नाहीये. सगळ्यात महत्वाच्या लोकेशनवर असलेलं शहर नाशिक, पण हे विकासापासून इतकं वंचित आहे की या शहरावर कोणाचंच लक्ष नाही. नाशिक जे शहर आहे ना, पाहायला गेलं, पुणे 200 किलोमीटर, मुंबई 200 किलोमीटर, ठाणे 200 किलोमीटर, सुरत जे राज्य दुसऱ्या राज्यातील 2 नंबरची सिटी आहे ती पण नाशिक पासून 200 किलोमीटर आहे. छत्रपती संभाजीनगर 200 किलोमीटर आहे. पाहायला गेलं तर नाशिक हे ग्लोबल हब व्हायला पाहिजे. ट्रान्सपोर्टच्या दृष्टिकोनातून, औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून, अनेक अशा गोष्टीतून नाशिक हे टॉपला यायला पाहिजे. पण नाशिकमध्ये फक्त नेतृत्वाचा अभाव आहे किंवा कोणाचं व्हिजन क्लिअर नाहीये किंवा कोणत्याही नेत्याला बाकीच्यांची हुजूरगिरी करण्याशिवाय नाशिक करता पाहायला वेळ नाही. म्हणून नाशिक शहर मागे आहे आणि यामध्ये मोठा वाटा कोणाचा असेल तर नाशिककरांचा आहे. यांच्याकडे स्वप्नच नाही. पोराला इंजिनियर करायचं, हे करायचं, आमकं करायचं, ढमकं करायचं आणि कुठं पाठवायचं? पुण्याला, कुठं पाठवायचं? मुंबईला, कुठं पाठवायचं? बँगलोरला. कारण का कॉलेज आहे, शिक्षण आहे, पण शिकल्यानंतर तो जो बेरोजगार झालाय त्या बेरोजगाराला नोकरी करता शहरात ऑप्शनच नाहीये. मोठमोठे कॉलेज करता पैसे मिळतं म्हणून कॉलेज बांधले गेलेले, पण शहरामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा नंतर कुठली तरी चांगली कंपनी यावा यासाठी कोणीच प्रयत्न केलेले नाही. नाशिककरांना मी अजूनही सांगतोय, जागे व्हा, लवकरात लवकर तुमची कार्यक्षमता वाढवा. कारण का येणाऱ्या फ्युचरमध्ये नाशिक मध्ये जर विकास झाला नाही तर नाशिक भकास झाल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.